सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अखेर सोलापुरात महाविकास आघाडी एकत्र आल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपच्या विरोधात आणि शहराच्या विकासासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याची अधिकृत घोषणा ठाकरे गटाचे नेते अजय दासरी यांनी केली आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी आपापला त्याग केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये एकूण 4 पक्ष मिळून 102 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनसे देखील महाविकास आघाडीसोबत असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी सोलापूर महापालिकेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील जाहीर करण्यात आला आहे. या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस 45 जागा, शिवसेना ठाकरे गट 30 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 20 जागा तर माकप 7 जागा लढवणार आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्र आल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो. सीपीएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही एकत्रित येऊन सोलापूरची ही महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सर्वजण एकत्र येऊन एक मिनिमम कॉमन प्रोग्राम घेऊन आम्ही 8 वर्षामध्ये झालेल्या सोलापूरच्या दुर्दशेवर आणि सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोय. प्रत्येक जण याच्यामध्ये त्याग केलेला आहे, सर्वच पक्षांनी त्याग केलेला आहे. आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 4 पावलं मागे येऊन फक्त आणि केवळ फक्त भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी ही आघाडी आम्ही करायचं ठरवलंय. आणि या आघाडीमध्ये 4ही पक्ष मिळून 102 जागा आम्ही सर्व मिळून लढवतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आमच्या सोबत आहे. त्यांना सुद्धा आम्ही या आघाडीमध्ये घेऊन ही आघाडी लढवण्याचा एकमतानं निर्धार आम्ही व्यक्त करतोय. आणि या जागा आहेत काँग्रेस पक्ष 45, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 30, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 20, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 7. अशा पद्धतीनं 102 जागांचा हा आमचा फॉर्म्युला येत्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही सर्वजण एकजुटीनं भारतीय जनता पार्टीचा पराभव करणार आणि सोलापूरला एक नवी दिशा, एक नवीन तंत्र घेऊन आम्ही सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. यासाठी मला माझ्या पक्षाच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी या सर्व मित्र पक्षांचं मी आभार मानतो. आणि आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र करून, कार्यकर्त्यांना एकत्र करून आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. जर आमचे पवार साहेबांचे सेनेचे प्रमुख आमचे राजेकर साहेब, आमचे नेते कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आनंद मास्तर साहेब, गेले 15 दिवस झालं आम्ही सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याला आज यश आलेलं आहे. सर्वजण 2 पाऊल मागे सरकून आज आम्ही हे सोलापूर शहरामध्ये सर्व पक्ष एकत्र येतोय. 4 तारखेला आमचे नेते सुषमा शिंदे साहेब व खासदार प्रणिता शिंदेजी, आमचे खासदार धैर्यशील भैया खासदार मोहिते पाटील साहेब व आमचे कम्युनिस्टचे नेते आडम मास्तर साहेब, 4 तारखेला यांच्या हातून आम्ही नारळ ह्या सोलापूर शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खैरे साहेब हे सर्व नेते मंडळी येतील. आणि 4 तारखेला आम्ही सर्व पक्ष मिळून या सोलापूर शहरामध्ये समोर येऊयात.
भारतीय जनता पार्टी गेल्या 5 वर्षाखाली आणि हे 3 वर्ष 8 वर्षाखाली 2017 ला इलेक्शन झाली होती. आता 2026 येते. ते 9 वर्ष झाल्या सोलापूर शहरा आणि राज्याला महानगरपालिकेमधून वंचित ठेवलं होतं. भ्रष्ट कारभार सोलापूर शहराला दररोज पाणी देतो. सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार, सोलापूर शहरामध्ये ओव्हरब्रिज, सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर असे अनेक स्वप्न दाखवलेल्या, काही न करता म्हणजे लोकांचे स्वप्न दाखवून स्वप्न भंग करण्याचा भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही सर्वजण एकत्र येऊन एक पारदर्शक कारभार या सोलापूर शहराला देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. आम्ही सर्वजण आज एकत्र आलोय आणि ताकदीने आम्ही सर्व या ठिकाणी लढणार आहे.